महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। गुणवंतांचा सन्मान, साई ट्रस्ट विद्यालयात स्कॉलरशिपमधील यशस्वी विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहण। साई ट्रस्ट विद्यालय JNPA उरण येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि देशप्रेमाच्या वातावरणात साजरा करण्यात आला। यावर्षीचे मुख्य आकर्षण म्हणजे विद्यालयातील स्कॉलरशिप परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले। आपल्या गुणवान विद्यार्थ्यांचा सन्मान करत विद्यालयाने स्वातंत्र्य दिन अनोख्या पद्धतीने साजरा केला। या सोहळ्यात इयत्ता 4थी, 5वी, 7वी आणि 8वीच्या स्कॉलरशिप परीक्षेत प्रथम येण्याचा बहुमान मिळवलेले 4 गुणवंत विद्यार्थी नमित प्रदीप वाघवले, आयुष क्षितिज पाटील, हंसिका हरिश्चंद्र बंडा आणि आदर्श शंकर दिघे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण करण्यात आले। या चिमुकल्यांच्या हस्ते तिरंगा हवेत फडकताच संपूर्ण परिसर राष्ट्रगीताने आणि भारत माता की जय या जयघोषणाने दुमदुमून गेला। या प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी आणि शाळेचे मार्गदर्शक श्री नरसू पाटील सर प्रामुख्याने उपस्थित होते। तसेच प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री रमाकांत गावंड सर, माध्यमिक विभाग मराठी माध्यम मुख्याध्यापक श्री गिरीश पाटील सर, माध्यमिक विभाग इंग्रजी माध्यम मुख्याध्यापक श्री भूषण जाधव सर व श्री अंकुश जोगळे सर, बालोद्यान विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती वैशाली बोरचटे मॅडम यांच्यासह पालक शिक्षक संघाचे PTA सर्व सन्माननीय सदस्य, मोठ्या संख्येने पालकवर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात अतिशय शिस्तबद्ध अशा कवायत संचालनाने झाले, ज्याचे उत्कृष्ट संचालन श्री मनोहर टेमकर सर यांनी केले। संपूर्ण सोहळ्याचे नेटके आणि बहारदार सूत्रसंचालन श्री मिलिंद ठाकूर सर आणि श्री सतीश गावंड सर यांनी मिळून केले। या देशभक्तीपर सोहळ्याला लावलेली श्रुश्राव्य संगीत साथ श्री गणेश बंडा सर यांनी दिली। आपल्या शाळेतील गुणवंत मित्रांच्या हस्ते झेंडावंदन होताना पाहून उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह आणि अभिमानाचे वातावरण होते। उपस्थित मान्यवरांनी मुख्याध्यापकांनी सर्व स्कॉलरशिप विजेत्या विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना पुढील उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या। विशेष उल्लेखनीय म्हणजे या शाळेत पूर्वी IES ही संस्था कार्यरत होती, त्यानंतर RKF संस्थेने कार्यभार सांभाळला आणि आता साई ट्रस्ट संस्थेच्या हाती या शाळेचा कार्यभार आला आहे। तर IES संस्थेच्या काळापासूनच गुणवंत विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याची गौरवशाली परंपरा अखंडपणे सुरू आहे। 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या दोन्ही राष्ट्रीय सणांना राबवली जाणारी ही अनोखी पद्धत इतर सर्व विद्यार्थ्यांना अभ्यासात अव्वल येण्यासाठी आणि मोठी स्वप्ने पाहण्यासाठी एक उत्तम प्रेरणा व प्रोत्साहन देणारी ठरत आहे। अशा शब्दात उपस्थितांनी एका कौतुकास्पद परंपरेचे विशेष कौतुक केले आणि या गोड सोहळ्याची सुंदररित्या सांगता झाली। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, उरण। भारताचा जय हो, भारत माता की जय, वंदे मातरम। नमस्कार, माझे नाव समृद्धी समाधान पन्हाळे, मी रायगड जिल्ह्यात राहते। स्वातंत्र्य दिनाच्या या दिवशी आम्ही प्रतिज्ञा करतो की आम्ही कोणत्याही स्त्रीवर अन्याय होऊ देणार नाही आणि जिथे अन्याय होत असेल तिथे आम्ही आवाज उठवू। भारत माता की जय।